शिवसेनेचे नेते बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता ते भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे। कोकणात नेमकं काय सुरू आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत माजी आमदार वैभव नाईक आहेत कोकणातले, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। काय नेमकं घडलं बिघडलं कोकणामध्ये की बाळ माने यांना वाटलं की आता एबी फॉर्म जो आहे तो परत करायला पाहिजे आणि आपण भाजपमध्ये जायचा का याचा सुद्धा त्यांचा विचार सुरू आहे। नारायण राणे यांच्या बंगल्याच्या बाहेर सुद्धा ते दिसले, काय म्हणाल? नाही, आपण बघितलं असाल की एबी फॉर्म मागे दिला नाही, तर त्यांनी स्वतःहून मला उमेदवारी पाहिजे आणि त्यासाठी एबी फॉर्म त्यांनी घेतला आणि त्यांचं आधीपासूनच हे प्लॅनिंग असेल अशी शंका आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। शिवसेनेचं उमेदवाराचं मताधिक्य म्हणजे मताची आकडेवारी नव्हती, निवडून येण्याची नव्हती, ही वस्तुस्थिती होती आणि परंतु उमेदवार शिवसेनेचा निश्चित आम्ही दिला असता, कारण लोकशाहीमध्ये लढाई झाली पाहिजे, निवडणूक झाली पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका असते आणि त्या पद्धतीने त्यांनी निवडणूक होण्यासाठी स्वतःहून ते इच्छुक दाखवले, स्वतःहून त्यांनी एबी फॉर्म आणला, स्वतःहून उमेदवारी भरली आणि एबी फॉर्म मागे कधी द्यायचा असतो की उमेदवारी भरण्याच्या आधी द्यायचा असतो आणि उमेदवारी भरण्याच्या आधी जसा पक्षाने आता नवीन पद्धत झाली की उमेदवारी आपण एबी फॉर्म लावूनच उमेदवारी अर्ज भरावा लागतो आणि त्यामुळे ते सांगता येते वस्तुस्थितीला धरून नाही आहे। आणि आपण बघितलं असाल की आज ते भाजपमध्ये जात असेल तरी नारायण राणेंनी त्यांच्याबद्दल काय भूमिका मांडली हे आपण बघितलेलं आहे, त्यामुळे त्याबद्दल न बोललेलं बरं। परंतु बबन पाटील यांनी तर शिवीगाळच केली, हे म्हणतात की आता निष्ठावंतांना तिकीट द्या, अशा लोकांना तिकीट देऊ नका, याचा काय अर्थ काढायचा? शिवसेनेमध्ये काय नेमकं सुरू आहे, पाणी कुठे मुरतंय? नाही, आज खरं तर कालच्या विधानसभेमध्ये सुद्धा जे आयराम झालेत, म्हणजे ज्यांना भाजपमध्ये तिकीट मिळालं नाही आणि ते फक्तच आमच्याकडे आलेत, त्यांच्यावर कोण कार्यकर्ते आले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आज त्यातले काही लोक पुन्हा जात आहेत, त्याचा काही फरक आमच्या दृष्टीने पडणार नाही, परंतु अशा लोकांना घेताना अजून निवडणुकीला 3 वर्ष वेळ आहेत आणि सगळ्याच कार्यकर्ते भूमिका आहेत की आज आपल्यातलेच कार्यकर्त्यांना यापुढच्या काळामध्ये संधी दिली पाहिजे की जेणेकरून काल आपण बघितलं असाल की नगरपालिका निवडणुकी, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे काय उमेदवारी मागे घेण्याची जी काय हे सुरू झालं आहे, नवीन फंडा सुरू झालेला आहे, तो आता फंडा कुठेतरी थांबवला पाहिजे आणि आपण बघितलं असाल की या सगळ्यामुळे आमच्यापेक्षा लक्ष्मी दर्शन न झाल्यामुळे महायुतीचे सदस्य हे जास्त नाराज आहेत आणि त्याचा भविष्यात आम्हाला निश्चित फायदा होईल। नक्कीच, पण आपण पाहतोय की बाळ माने ज्यावेळी आमच्याशी बोलत होते, TV9शी बातचीत करत होते, त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे हे चांगलेच काम करतात, पण त्यांच्या आजूबाजूला असलेले जे लोक आहेत, मग त्यांनी विनायक राऊत यांच्यावर थेट डोमकावळा असा आरोप केला, पैसे घेतले असा सुद्धा आरोप केला, भ्रष्टाचाराचे पण आरोप केले, चिरीमिरी घेतल्याचे आरोप केले, हे सगळं काय आहे? नाही, खरं तर बाळ मानेंना विनायक राऊतामुळेच विधानसभेचं तिकीट मिळालं होतं, त्यानंतर त्यांना उपनेते मिळालं होतं आणि त्यामुळे आता कोणावर तरी आरोप केले पाहिजे। ही काय पांढऱ्या दगडावरची काही रेख आहे की त्यांनी उमेदवारी कशासाठी मागे घेतले आणि त्यामुळे इतर लोकांवर टीका करून यामध्ये काही फरक होणार नाही, तर त्यासाठी त्यांनी योग्य अशा ते कारण सांगतायत आणि ते कुठलंच कारण सामान्यातल्या सामान्य मतदाराला किंवा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला जनतेला हे पटणार नाहीत आणि त्यामुळे त्यांची खरं तर सगळ्यात पोलखोल केली आहे नारायण राणेंनी आणि त्यामुळे त्यांच्या पोलखेनंतर त्यांच्याबद्दल जे काही लोकांचं मत आहे ते राणेंनी व्यक्त केलेलं आहे। विनायक राऊतांचं पण कुठेतरी चुकलं असं तुम्ही मान्य करता का? खालचे स्तराचे जे कार्यकर्ते त्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील करण्यात आलं नव्हतं अशी पण माहिती आहे। आता एकट्या विनायक राऊतांची ती चूक अशी होऊ शकत नाहीत, कारण शिवसेनेचे 3 नेते त्या मतदारसंघामध्ये आहेत, म्हणजे स्थानिक त्या 3 नेत्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली पाहिजे होती, कारण उमेदवारी काय एका दिवसात जाहीर झाली नव्हती, म्हणजे निवडणुकीला जाहीर 15 दिवस आधी झाली होती आणि त्या दृष्टीने आपल्याला लढवायची असेल निवडणूक तर त्या ठिकाणी अनेक योग्य नगरसेवक होते की जे उमेदवार म्हणून इच्छुक होते की काही लोक असे असतात की त्यांना निवडणूक लढवण्यासाठी असतात, परंतु काही लोक हे निवडणुकीचा फायदा घेण्यासाठी असतात आणि त्यामुळे जर आम्ही हे आधी बसलो असतो तर निश्चितपणे कळले असते। पण नितेश राणे यांच्या कूटनीतीचा विजय झाला असं म्हणावं, मग त्यांना यश आलं फोडाफोडी करण्यामध्ये? खरं तर या संदर्भात आपण बघितलं असाल की तटकरेंची उमेदवारी देऊन नितेश राणेंना कसं काय यश आलं आणि त्यांचा कसा काय फायदा झाला किंवा ते कसं नेतृत्व झालं हे काय आम्हाला कळत नाही, परंतु निश्चितपणे आर्थिक ह्याचा हा सगळा मोठा हे झालेला आहे। नक्की, बाळ माने हे भाजपच्या वाटेवर आहे, त्यामुळे कोकणामध्ये शिवसेना संपते का असा पण प्रश्न विचारला जातो। बाळ माने म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बाळ माने हे सुद्धा आधी एकटेच आले होते आणि जाताना सुद्धा एकटेच जातील, त्यामुळे कसा काय मोठा फरक पडणार नाही। एसीबीची चौकशीचा फेरा आहे तुमच्या मागे, 2022 पासून तुम्ही पाठपुरावा करताय, आज तुम्ही मंत्रालयात पोहोचलेत, कुठपर्यंत हा सगळा पाठपुरावा आलाय? नाही, आता मंत्रालयात काही कामाचा पाठपुरवठा असेल, अनेक मंत्र्यांना सुद्धा भेटायचं असेल, परंतु 2022 पासून गेली 4 वर्ष जो सुरू आहे तो लवकर संपला पाहिजे, लवकर चौकशी झाली पाहिजे, त्यातनं काय काळाभर असेल तर माझ्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे। नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.